हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. तर कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. महाराष्ट्राच्या लोकांची फेवरेट डिश. आपल्या महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी बनवतात. आता काही निमित्त असलं, जुन्या काळात काही जर निमित्त असलं, कोणाचा वाढदिवस किंवा काही असलं तर पुरणपोळी ते नक्कीच बनवत जात. पुरणपोळी जशी एक मिठाईसारखं, आपण आता काही फेस्टिवल वगैरे काही असलं तर आपण पेढे आणून खाता, केक आणून खाता, बट त्या टायमाला तर पुरणपोळीच खात जात ना. सो आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तर इथे चणा डाळ घेतलेली होती मी, एक मीडियम साईजची जी वाटी असते आपली ती, तेवढी मी घेतली होती चणा डाळ. आणि त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि कुकरमध्ये ठेवून दिलेली होती गॅसवर. 15-20 मिनटाकरता आपण इथे कुकरमध्ये त्या चणा डाळला होऊ द्यायचं आहे चांगलं. इथपर्यंत आपण उंडा भिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला उंडा किती सॉफ्ट झालेला आहे. सॉफ्टच भिजवायचा आहे. आणि इथे आपली चणा डाळ जी ती मी शिजवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण काय करायचं आहे, चणा डाळीचं ते जे सर्व पाणी असतं ते आपण निथळून घ्यायचं आहे. सर्व पाणी आपण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की कसं यातलं पाणी निघतं आहे. आता आपण काय करायचे, त्याच्यातलं पाणी निघल्यावर आपण ही चणा डाळ यामध्ये टाकायची आणि जेवढी डाळ घेतलेली होती आपण चणा डाळ, तेवढीच साखर टाकायची. आता तुमच्याकडे गोड कमी खात असतील किंवा जास्त खात असतील तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे आमच्याकडे म्हणजे गोड एकदम पण गोड नाही होती, मीडियम होते. तर इथे मी जेवढी चणा डाळ घेतलेली होती तेवढीच इथे साखर घेतलेली आहे. आणि याला जिथपर्यंत आपली चणा डाळ घट्ट होत नाही तिथपर्यंत आपण याला गॅसवर हलवत राहायचं आहे. तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, कारण की कोणाकोणाच्या घरी साखर कमी खाता किंवा जास्त खाता असं होतं. त्यामुळे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे आपली जी डाळ आहे तिला चांगलं आपण गॅसवर होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा टेक्स्चरही वेगळा झालेला आहे. याला चांगलं असं घट्ट होऊ द्यायचं आहे. तर यामध्ये 2 चमचे आपण वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे. 2 चमचेनी, 1 चमचा आपण इथे आपली जे वेलदोडे आपण बारीक केलेले असतात ते यामध्ये टाकले. वेलदोड्याने चांगली टेस्ट येते पुरणला. आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली जी डाळ जे होती आहे. आणि याला 5-10 मिनटाकरता आपण गॅसवर होऊ द्यायचे, जिथपर्यंत आपली डाळ घट्ट होत नाही. तर तुम्ही बघू शकता की आपली डाळ जी आहे ती ऑलमोस्ट घट्ट झालेली आहे आणि तिचा टेक्स्चरही चेंज झालेला आहे. निमित्त हे होतं की आमच्याकडे देव होते, त्यामुळे आम्ही आज पुरणपोळी बनवली आणि म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करूया. तर म्हणून मग आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आणि तुम्ही बघू शकता की आपली जी डाळ आहे ती चांगली झालेली आहे. तर याला आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायची. जर तुमच्याकडे अशी बारीक चाळणी असेल, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघा, अशी जर तुमच्याकडे चाळणी असेल बारीक, तर त्यामध्ये तुम्ही हे टाकून द्यायचं आहे आणि असं पुरण बारीक करायचं आहे. पुरण याच्याने चांगलं बारीक होतं. जर तुमच्याकडे बारीक चाळणी असेल तर त्याच्याने करा तुम्ही. तर चला, तर मग आता आपण आपलं जे पुरण आहे ते बारीक करून घेऊ. आणि तुम्हाला पुरणपोळी आवडते का तेही नक्की कॉमेंट करा. आणि याचाही पुरणपोळीचा मी अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे,
जर तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन पटकन बघा. तो व्हिडिओ जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. आणि इथे आपलं पुरण बारीक झालेले तुम्ही बघू शकता. आणि आता चला तर मग आपण पुरणपोळी बनवायला घेऊ. तर इथे आपण जे आपला उंडा आहे तो बनवून घेऊ. आणि त्याचप्रमाणे आपण इथे आपला जो पुरण आहे तेही बनवून घेऊ. त्याचाही उंडा बनवून घेऊ. तर पोळीला तुम्ही असं केल्याने त्यामध्ये पुरण बसतं चांगलं. आणि पुरण एवढं घ्यायचं आहे, उंड्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे आपण पुरण. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंही आहे. कोणाकोणाला पुरण पोळीमध्ये जास्त लागतं, तर इथे जास्त टाकलेलं आहे आम्ही आणि जास्त टाकल्यावरच पुरणपोळीची टेस्ट येते. आणि जर कमी टाकलं तर इतकं काही चांगलं लागत नाही ते, तर म्हणून आम्ही इथे जास्तच टाकतो पुरण. तर चला आता याला आपण लाटायला घेऊ. आणि जर तुम्ही तो आमचा पुरणपोळीचा तो व्हिडिओ नाही बघितला आहे तर जाऊन पटकन बघा. त्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवलेली आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे की जुन्या काळात आता तावा मे बी नसेल, आय डोंट नो, पण माझी मम्मीची जी आजी आहे ते अशी बनवायची पुरणपोळी. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आम्ही तो व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा. पारंपरिक पद्धतीने आम्ही इथे पुरणपोळी केलेली होती. तुम्ही नक्कीच जाऊन बघा. आणि इथे आपली जी पुरणपोळी ती लाटून झालेली आहे. याला आता आपण गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आणि पुरणपोळीसोबत तर तूप चांगलं लागतं. तूप शिवाय पुरणपोळी काहीच नाही आहे. म्हणून इथे तूप टाकायचं आपण, तेल तर नाही. आता याला फ्लिप करून घेऊ. आणि कॉमेंटमध्ये हेही नक्की कळवा की तुमच्याकडे काही निमित्त असल्यावरच तुम्ही पुरणपोळी बनवता की अशीही बनावं वाटली तर तुम्ही बनवता. तेही नक्की कॉमेंट करा. आणि इथे आपली पुरणपोळी ती किती छान दिसते तुम्ही बघू शकता. याला चांगला आपण गॅसवर होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपली पुरणपोळी किती छान फुगलेली आहे, किती मस्त छान दिसते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा बरं. आणि इथे जी आपली पुरणपोळी ती झालेली आहे. आता आपण दुसरी जी पुरणपोळी आहे तेही बनवायला घेऊ. तुम्ही इथे पण बघू शकता आम्ही कणिकच्या गोळ्यापेक्षा आपण इथे पुरण जास्त घेतलेलं आहे. पुरण जास्त पोळीमध्ये पुरण चांगलं लागतं जास्त. म्हणजे पुरणपोळीमध्ये जर पुरण जास्त नसेल तर मग इतकं चांगलं नाही लागत. म्हणून पुरण जास्तच टाकायचं. खूप छान लागतं. जर पुरण जास्त असलं तर गोड टेस्ट येते आपल्या पुरणपोळीला. खूप छान लागतं. तुम्ही जास्तच टाका, कमी टाकू नका. आणि याला एकदम हलक्या हाताने आपण इथे लाटायचं आहे. कारण आपली पुरणपोळी मधात फाटू शकते. त्यामुळे आपण एकदम हलक्या हाताने इथे आपल्याला लाटायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि हेही नक्की कॉमेंट करा की तुम्हाला कोणती नवीन अशी रेसिपी हवी आहे का, तेही कॉमेंटमध्ये सांगा. तर चला आता आपली जी पोळी आहे ती लाटून झालेली आहे. याला आता आपण ताव्यावर टाकू. याला चांगलं आपण शेकून घेऊ. आणि पुरणपोळीसोबत खीर तर खूप छान लागते. ही
खूप चांगली कॉम्बिनेशन आहे. तर चला मग आपण आपल्या पुरणपोळीला चांगलं शेकून घेऊ. यावर हवं तसं तुम्ही तूप टाकू शकता. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का बघायला, तेही नक्की कॉमेंट करा. आणि आपली जी पुरणपोळी आहे ती किती छान दिसते, तुम्ही बघू शकता. याला आपण अगदी 2-3 मिनिटाकरता आपण गॅसवर होऊ द्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपली पुरणपोळी किती छान अशी फुगलेली आहे. किती छान आपली पुरणपोळी दिसतेही आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट करा. आणि जो मी व्हिडिओ टाकलेला आहे पुरणपोळीचा तोही बघा. थँक्यू.